नका इतकं वाईट वाटून घेऊ. काही गोष्टी आपल्याला हव्या तशा हव्या त्या वेळी नाही घडत असं समजून ती वेळ मारून न्यायची असते. बरं, इतक्या दिवसांनी लोकांची गर्दी, त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचं स्थान बघून कळलं की सातारचा वाघ श्वास आहे लोकांसाठी. इतके दिवस तुमचं नाव फक्त ऐकत होते. आज तुम्ही जिवंत आहे कळल्यानंतर लोकांची रांग लागली होती दाराबाहेर. एवढंच काय, सत्या दादा इज बॅक अशा सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यात मी. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. लाखो लोक आहेत तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यासाठी हळहळणारी. लोकांचं एवढं प्रेम, विश्वास हे मिळवण्यासाठी ना माणूस सुद्धा प्रेमळ, विश्वासू आपला असावा लागतो. लग्न नाही झालं म्हणून नाराज झाला असाल ना तर सावरा स्वतःला. निदान तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या सोबत आहे. लग्न सोपस्कार सगळे करतात हो, पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस आपल्या सोबत असण्यासाठी नशीब लागतं. आणि ते तुमच्या दोघांकडे सुद्धा आहे. लकी आहात तुम्ही फार दोघं. नाही तर माझंच बघा, उभ्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत अपयशीच ठरले मी. आता कुठे मनासारखा माणूस आवडला होता, आता कुठे प्रेमाची पालवी फुटायला सुरुवात झाली होती. ज्या माणसावर आपण अखंड प्रेम केलं तो माणूस अस्तित्वातच नाहीये हे जेव्हा मला कळलं ना, मला फार दुःख झालं. पण म्हटलं, जो माणूस अस्तित्वातच नाहीये त्याच्यासाठी मी का झुरायचं. एक सांगू का, मी ना माझी कायम समजूत काढत आली आहे. आपल्याला जी गोष्ट नाही मिळाली आहे ना त्यासाठी नियतीने काहीतरी भन्नाट मांडून ठेवलंय पुढे. ह्या एका आशेवरच मी जगते. अशी आशा ठेवावीच माणसानं. पण तुम्ही वाघमाऱ्यांना, आर्यांना मला कुठं डांबून ठेवलं हे वेळेवर सांगितलं म्हणून माझी वेळेत सुटका झाली. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. हो, आभार कसले मानताय. आपल्यासारख्या भल्या माणसाची मदत करण्याची संधी मला मिळाली. मीच स्वतःला खूप भाग्यवान समजते. आयुष्यात खोटं नाटक करता करता खरी नाती समजली आहेत मला. तुमच्या घरातली सगळीच माणसं खूप चांगली आहेत. हा, मम्मी साहेब थोड्याशा चिडके आहेत, पण तो त्यांचा स्वभावच आहे. त्याला आता आपण काय करणार. बरं, आता निघते. आधीच खूप उशीर झालाय. तुम्हा दोघांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. एक सांगू का, तुम्ही दोघं एकमेकांसाठीच आहात. तुमच्या दोघांमध्ये कोणीही तिसरं नाहीये. आणि जरी कोणी आलं तर त्याला कसं आडवं करायचं हे तुम्हाला सांगायला नको. मेजर हनी जरी अस्तित्वात नसले तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम माझ्या हृदयाच्या तळाशी जपून ठेवेन मी. आणि ते कायम तसंच राहील. माझी आठवण काढत जात ना मधना. काढावीच लागेल. हो, नक्की. एकच मिनिट थांबा फक्त, एकच मिनिट. हे तुमच्यासाठी. आणि परत एकदा थँक्यू. शेवटच्या क्षणाला लई मदत झाली तुमची.
आणि भविष्यात गरज पडलीच तर नक्की तुमची आठवण काढेल. बरं, थँक्यू फुलासाठी. निघते. ऐका ना, मला एकदा मेजर अनिलच्या आवाजात निरोप द्याल? पुन्हा लवकरच भेटू असं म्हणाल? ठीक आहे. आत्याबाई, निघालात? पुन्हा भेटूया लवकरच. मेजर, तुमचा हा आवाज, तुमचा पेहराव, तुमचा हा दरारा आयुष्यभर जपून ठेवेन मी. निघते. थँक्यू. सत्या, तुझी काळजी कळते रे. नको टेन्शन घेऊ. आपण फिल्डिंग लावू. कुठे बी जाऊन लपून बसून देऊ. आपण त्याला हुडकून काढू. आणि पळून पळून कुठं जाणार आहे तो? सातारा सोडून कुठं जाणार नाही तू. त्यामुळे आपण हुडकून काढू. अगदी बरोबर बोला तुम्ही दाजी. मला बी असंच वाटतंय. दादा, तू खरंच टेन्शन घेऊ नको. अरे पण आर्यन सापडायचा प्रश्नच नाही आहे. तो काय आज ना उद्या सापडेलच. पण मला मगाचपासून एकच प्रश्न सतावतोय. आर्यन पोलिसांच्या तावडीतून सुटलाच कसं काय? नाही सत्या, किंवा आर्यन आहे ना, लई विचित्र माणूस आहे. काय करेल याचा नेम नाही. नाही पण तो आपल्याला गंडवू शकतो. पोलिसांना गंडवून त्यांच्या तावडीत निसटून गेला म्हणजे ते कळणं झालंय. मला काय वाटतं दाजी, हां, पोलिसांच्या नकळत मोकळा रस्ता दिसल्यावर तो पळून गेला असं. शक्यच नाही. अरे वाघमारेने त्याला एवढा तुडवलाय ना, तर पळायचं लांबच. स्वतःहून चालू बी शकला नसता तो स्वतःहून पळून गेल्याचं पटतच नाही आहे मला. म्हणजे दादा, तुला असं म्हणायचंय की आर्यनला पळून जाण्यात कोणीतरी मदत केली? तसं झालं असेल तर वाघमारे आजच ड्युटी जॉईन करताय? सत्य, आर्यनने एका सिनियर पोलीस ऑफिसरवर गोळी झाडली. त्यांना बघायला जावं लागेल. आणि सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्याशिवाय नेमकं काय घडले ते सुद्धा नाही कळणार. बरं ठीक आहे, तुम्ही एकटा जाऊ नका. मी बी येतो तुमच्या बरोबर. नाही, नको. तू घरीच थांब. हो पण तुम्ही असे एकट्यानं? सत्या, मला काही नाही होणार. तू जिवंत आहेस म्हणून घरात सगळे इतके खुश आहेत. मला वाटते तू थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवावंस. मी तिकडे जाऊन आधी सगळ्या गोष्टींचा अंदाज घेते आणि जर गरज वाटलीस तर तुला फोन करून बोलवते. नक्की ना? येते.
फोन झालाय आता घाला मंगळसूत्र. थांब सत्या, हे लग्न नाही होऊ शकत. लग्नासारख्या पवित्र संस्काराची तुम्ही तर मस्करी लावली आहे. लग्न हे खूप पवित्र संस्कार आहे, मान्य आहे मला, पण त्याच्या पुढे माझं कर्तव्य मला जास्त महत्वाचं वाटतं. मी लग्न करायचा निर्णय न घेऊन सत्याच्या इच्छा, त्याची स्वप्न, त्याच्या मनावर खूप मोठा अन्याय केलाय. सगळं माहिती आहे मला, पण माझ्या कर्तव्यापुढे मला दुसरं काहीच महत्वाचं नाही, अगदी माझं लग्न सुद्धा. फोन झालाय आता घाला मंगळसूत्र. थांब सत्या, हे लग्न नाही होऊ शकत. लग्न नाही होऊ शकत म्हणजे? जोवर आर्यन सापडत नाही तोवर हे लग्न नाही होऊ शकत. वाघमारे, नक्की काय झालंय? आर्यन पोलिसांच्या तावडीतून निसटलाय, फरार झालाय. सत्या, मम्मी, सत्या त्रास करून घेऊ नको स्वतःला. आता जे काय व्हायचं ते झालं, ते काय आपल्या हातात नव्हतं. माझं काय नाही ग मम्मी, पण ह्या सगळ्याचा ना वाघमाऱ्यानं लई त्रास होतोय आणि झालाय पण. म्हणूनच मी काका बनून ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत होतो. हा, आणि ही समजा आईपासून लपवताना तुला काहीच वाटलं नाही ना? असं का वागलास माझ्याशी? तू गेल्याची बातमी कळल्यावर माझी काय अवस्था झाली होती ठाव आहे का सत्या तुला? कोणीतरी येऊन माझं काळीच तोडून घेऊन गेले असं वाटत होतं बघ मला. आधी तर माझा विश्वासच बसत नव्हता का तू ह्या जगात नाहीस म्हणून. किती तर दिस रातचं डोळ्याला डोळा लागत नव्हता. भूक ताण समज हरपले होते मी. मम्मी, होय सत्या भाऊजी, मम्मींची अवस्था लई वाईट झाली होती बघा. एक मन माझं सांगत होतं जाऊ शकत नाही, आणि एक मन माझं सांगत होतं का तू परत येशील म्हणून. पण समजाने तू जिवंत नाहीस हे सत्य स्वीकारलं ना, तेव्हा मला बी नाही जाणे समजा स्वीकारायला लागलं बघ. खरं सांगू का सत्य, दिस कसा बसा पार करत होते मी, पण रातच्याला तुझ्या आठवणीनं माझा जीव कसा विसवायचा. पण तू समोरच होता ना तेव्हा, आणि तुला मम्मीचं दुःख दिसलं नाही का? मम्मी सॉरी, मी खरं काय ते सांगितलं नाही, पण त्या नराधमाला पकडायचं होतं ना मला, त्यामुळे मला मरणाच नाटक करावं लागलं. पण मला एकदा तर सांगायचं ना सत्या, त्या आरंजा तवाच तिथं थोबड फोडला असतं मी. मम्मी, तू ऐकून तरी घेतला असतास का तवा? माझ्या बोलण्यावर विश्वास तरी ठेवला असतास का? असू दे, आता जे झालं ते झालं. पण आज लेकरू कोकरू वापस आलेलं बघून मला लय आनंद झालाय. पण आता किती आनंद झालाय म्हणून कसं सांगू. जसं राम वनवासात आल्यावर कौशल्य मातेला झाला होता की नाही, तसा आनंद मला झालाय बघ. मला असं वाटतं की नाही का दिवाळी साजरी करावी, म्हणजे रांगोळ्या काढाव्या, पंत्या लावाव्या, दारात आकाशकंदील लावावा, आणि संध्या सातारला कंदी पेढ वाटावे. हो ना, मग कर की दिवाळी साजरी. एक काम कर, गुढी पण उभी कर. थट्ट करतेस माझी? आणि काय रे, तो काका बनून आल्यावर पण काय काय बोलास का नाही मला? सारखा माझा पान उतरा करून बोलत होतास का नाही? आणि किती कामं करून घेतली माझ्याकडं, का लागलास असं माझ्याशी? बोल की. आणि काय काय म्हणायचं? ए मामाया. आणि मी जरा काय बोलले की लगेच म्हणायचा रम्या तिकीट काढायचं, रम्या तिकीट काढ. आज कोण म्हणते आईशी? का लागला माझ्याशी? बोल की.
बरोबर आहे बरोबर आहे, असंच पाहिजे तुम्हाला. मला पण कसं म्हणायचं, अति उत्साही कार्यकर्ता, सारखं डोक्यानं पदर घ्यायला लागायचा. किती किती नीटशूर वागलात तुम्ही. काय निष्ठूर म्हणायचं का तुम्हाला वहिनी? तेच ते. मम्मी हे बघ, सॉरी, खरंच माफ कर मला. मी लई त्रास दिला तुम्हाला, तुमचा लई अपमान केला. पण मम्मी तू बी काही कमी नाही केलंस. अगं माझी जागा त्या आर्यनला दिली होतीस तू. माझ्यासमोर जे जे घडत होतं ना ते सगळं बघत होतो मी. आणि तो आर्यन न बोलून किती शानपणा करत होता. अगं तुझ्या जावयाचा म्हणजे आपल्या बलमाचा किती अपमान केला त्यांना, आणि तरी मी तू गप्प बसलीस, सगळं सहन केलंस का? तू तुला मंत्रीपद मिळवून देणार होता म्हणून? अगं एवढं स्वार्थी कोण कसं काय असू शकतं ग? सत्या, अरे तसं नाही, माझी पण फसवणूकच झाली ना. माझा विश्वास त्या आर्यनवर होता ना, म्हणजे चूकच झाली. मी त्याच्यावर विश्वास टाकून, मला कुठे ठाव होतं का तो एवढा खोटारडेपणा करणार आहे ती. मम्मी उगाच आता सर्व करू नकोस. हे बघ माझ्या समोर जे जे घडत होतं ना त्या काकाच्या नजरेतनं स्पष्ट दिसत होतं मला. सत्या, तवा का नाही. मम्मी तुझी चूक झालीच आहे. आता साळसूतपणाचा आवानून काय उपयोग होणार आहे? हे बघ, जे चूक आहे ना ते चूकच असतं, आणि आपली चूक मान्य करण्यातच मोठेपणा असतो. सत्या, ठीक आहे, मी मान्य करते का माझी चूक झाली बा. पण झालं गेलं, आपण समजा विसरून जाऊ. तू परत आलायस का नाही हेच लय आहे माझ्यासाठी. फक्त तू माझ्यावर राग धरू नकस बरं का. लेकरा कोकरा वागरा. भारती मावशी, पडवळ. जयंत मॅडम, आर्यन कसा पळाला, कसं काय घडलं, सगळे अपडेट्स हवेत मला आत्ता. मॅडम एक मिनिट सांगते. स्टेटमेंटनुसार सुमारे दुपारी 12:30च्या दरम्यान जेव्हा पाटील मॅडम आर्यनला घेऊन निघाल्या तेव्हा त्याने पोलीस व्हॅन मध्ये त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्यावर गोळी झाडली आणि तो फरार झाला. पण असं कसं पळाला? बाकीचे हवालदार होते ना मॅडम सोबत? मॅडम बाकीचे हवालदार होते पण त्यांच्यावरती सुद्धा गोळी झाडली गेली आहे. काय? हो मॅडम, पाटील मॅडमनेच कॉल केला होता की त्यांच्यावरती हल्ला झालाय. त्यांना बघायला गेलो तर त्या जखमी होत्या तिथे. आम्ही ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला पण घेऊन गेलो. कशा आहेत त्या आता? काही सिरियस नाहीये ना? कुठल्या दवाखान्यात नेले त्यांना? मॅडम बऱ्या आहेत त्या आता. सातारा सिटी हॉस्पिटलला नेलंय आणि गोळी फक्त हाताला घासून गेली आहे. ठीक आहे, मी आले जाऊ. मॅडम, मॅडम बसा. मयुरी पटकन पाणी आणलंस. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? नाही म्हणजे अशा अवस्थेत यायची काय गरज होती कामावर? घरी आराम केला असता ना तुम्ही. त्याचं कसं आहे ना भारती मॅडम, जबाबदारी घेणारी माणसं सोबत नसली की सगळं सिनियरलाच बघावं लागतं. मॅडम पण हे सगळं घडलं कसं काय? तो आर्यन खूप शातीर होता. चालत्या गाडीतच त्याने माझ्यावर हल्ला केला.
मी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसले होते त्यामुळे जास्त प्रतिकार करू शकले नाही. चालत्या गाडीत त्याने गोळीबार केला आणि गाडीतून उडी मारली. आम्ही त्याला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो फरार झाला होता. माझं दैव बलवत्तर होतं म्हणून गोळी हाताला चाटून निघून गेली. पण कॉन्स्टेबल कांबळेचं नशीब खराब होतं. सत्य दादा जिंदाबाद सत्य दादा जिंदाबाद सत्य दादा जिंदाबाद सत्य ऐका बस 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 शांत राहा. सत्यदादा येईलच 5 मिनिटात. सत्य दादा जिंदाबाद सत्य दादा जिंदाबाद सत्य दादा जिंदाबाद सत्य दादा जिंदाबाद सत्य दादा जिंदाबाद. शांत व्हा. नमस्कार. सत्यदादा तुम्ही परत आलात. कसले भारी वाटते पण सांगू. आम्ही तर हात टेकले होते. या सगळ्या विषयांचा अंदाज जमा झालं होतं. सत्य दादा आमच्यावर अन्याय झालाय. आता तू परत आलायस. आता तूच आम्हाला न्याय मिळवून दे. त्या आर्यननं चुकीचा न्याय दिला होता. आमची फसवणूक झाली तरी मी त्यांनी आमचं ऐकलं नाही. आता तू परत आलास ना तर आम्हाला आता न्याय दे. अहो ताई, हे बघा, हात जोडायची काही गरज नाही. आता मी आलोय ना, हे बघा, ती तुमच्या हक्काची जमीन आहे आणि ती तुम्हालाच मिळणार. सत्यदादा हा चुकीचा न्याय आहे. ए बिल्डरच्या चमच्या, सत्याचा नाही चुकीचा म्हणायचं नाही. नाही लय हाणीन तुला इथं. ह्या जमिनीचा न्याय कवा झालाय. ती जमीन आमच्या साहेबांच्या नावावर आहे. ती जमीन मी कुणाच्या बापाला बी देत नसतो. पण मॅडम, आर्यन पळून गेल्याची वेळ ही दुपारची 12:30ची. म्हणजे आमच्या घरातून तुम्ही त्याला अरेस्ट करून घेऊन जाऊन फार तर फार 1 तास झाला असेल. आणि मी त्याला इतकं बेदम मारलं होतं की तो स्वतःच्या पायावर उभं पण राहू शकत नव्हता. अशा परिस्थितीत तो पळून जाणं शक्यच नाही. मग तुम्हाला काय म्हणायचंय मंजिरी मॅडम? माझ्या हाताला लागलेली जखम खोटी आहे की मी खोटं बोलतीये? गुन्हेगाराला पळून जाऊ द्यायला मी काय काल डिपार्टमेंट जॉईन केलंय? मॅडम नाही, मला तसं म्हणायचं नाही. जस्ट शट अप मिस मंजिरी. एकतर अट्टल गुन्हेगाराच्या प्रेमात पडता, त्याला घरात पोचता आणि आता नको नको ते प्रश्न उभे करता. एक मिनिट मॅडम, मी आर्यनच्या प्रेमात पडले नव्हते ना. आमच्यापैकी कुणी त्याला पोसत होत. मी आर्यन बद्दल बोलत नाहीये मिस मंजिरी. मी सत्यजित सुर्वे उर्फ सत्याबद्दल बोलतीये. तो सत्य काही धुतल्या तांदळाचा नाहीये. बाकीच्यांचं सोड, एका फटक्यात तुला तुझा बाप आठवलाच असेल. सत्यदादा ए, माझ्यासमोर आवाज चढवायचा नाही. ही ह्यांची हक्काची जमीन आहे. गोरगरिबांना धोका देऊन त्यांची जमीन बळकावलीस तू. तेव्हा ती त्यांनाच मिळणार. आणि आता निर्णय झालाय. सत्याने एकदा निर्णय दिला ना, तो परत बदलत नाही. कारण आपला वायदाच आपला कायदा आहे. बाबा, या तुम्ही, या सावकाश सावकाश, या या इथं बसा. बाबा, तुमचे पाय किती सुजलेत. तुम्ही कशा पायी आला? म्हणजे मला फोन करायचा, मी आलो असतो तुम्हाला भेटायला. जय द्या, पाणी दे पटकन.
घ्या घ्या पाणी प्या. सावकाश. बाबा कोण आहे तुम्ही आणि कुठून आलाय? म्या दाजी भाऊ कदम पेपरात बातमी वाचली तेव्हा कळलं तू गेलंच. सत्य तो आपला माणूस रे, आपला माणूस. असा कसा तू समजायची सोडून जाऊ शकतोस? गरिबांचा वाली, जनतेचा सेवक, आणि तू तू असा कसा सोडून जाऊ शकतोस? आणि बाय द वे, तुमची साताऱ्याला पोस्टिंग का केली होती? सत्याला अटक करता यावी म्हणून. एम आय राईट? पण ते करायचं सोडून तुम्ही चक्क त्याच्या प्रेमातच पडलात. डिपार्टमेंटचं नाव खराब करताय तुम्ही. पण असो, आता मी आली आहे. आता त्या सत्याची सुटका माझ्या हातून काही होत नसते. पेपरात तुझ्या जाण्याची बातमी वाचली त्या दिवशी नाही रडलो, नाही मोकलून रडलो. सत्या नाही मोकलून रडलो. आणि देवासंग भांडलो सुद्धा मी. अरे सगळ्यांच्या उपयोगी पडणारा माणूस जर तू देत असेल तर परत का येतोस? बाबर, गरिबांच्या कल्याणासाठी पाठवलेला माणूस तू परत का येतोयस? म्हणून जर आमचं सत्य आम्हाला परत देणार नसेल तर तुझा तोंड सुद्धा बघणार नाही बघ. आणि त्या दिवसापासून मी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. आजच्या आज त्या सत्याची फाईल मला माझ्या टेबलवर हवी आहे. मी पण बघतेच तो सत्या माझ्या हातून कसा सुटतो ते. पण चमत्कारच झाला. काल तू जिवंत असल्याची बातमी मला समजली आणि तसाच उठलो. तेव्हा पाया पडलो आणि म्हणालो, देवा आता मी तुला भेटलोय. आता आमच्या त्या देवमाणसाला मला भेटून येऊ दे रे. परमेश्वराला आपल्याला त्याला भेटून येऊ दे. पण पायी चालत इथपर्यंत झालोय. सत्या फार जमलो रे. चालत? पण बाबा कुठून आलाय तुम्ही? फार लांबून आलो सत्या. 32 शिराळा माझं गाव. 150 किलोमीटर चालत घेऊन आलोय मी. काय? मॅडम, पण पाटील मॅडमना काय झालंय? नाही म्हणजे आर्यन पळून गेले हा विषय आता महत्वाचा आहे ना. मग त्यांना सत्याच्या फाईल्स कशाला हव्या आहेत? तेच तर कळत नाही. नक्की काय चाललंय यांच्या मनात? आता खरं तर आर्यनला कसं शोधावं याचा प्लॅन आखला पाहिजे. पण सगळं सोडून या नको त्या विषयालाच बगल देतात. मला एक कळत नाहीये, पाटील मॅडम अचानक कशा काय आल्या? नाही म्हणजे तुम्हाला काही कल्पना होती का त्या येणार आहेत? मला पण हाच प्रश्न पडलाय. अचानक कशा आल्या असतील? पण तुम्ही काळजी करू नका भारती मावशी. काढू देत त्यांना सत्याची फाईल. मी पण माझ्या सत्याला निर्दोष सिद्ध करूनच दाखवेन.